त्याचबरोबर मी या चळवळीतील केंद्र असणाऱ्या भीमनगर असेल, क्रांतीनगर असेल व फुलेनगर असेल, की त्याला सर्व युवकांच्या वतीनं व संयोजक कमिटीच्या वतीनं आम्ही आवाहन करता सर्व पॅन्थरांना व सर्व भीमसैनिकांना चळवळीत की या कार्यक्रमाचा आपण आस्वाद घेण्यासाठी दिनांक 14 रोजी रविवारी ठीक 1 वाजता JK फंक्शन हॉल या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहायचं आहे व या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे. सर्वांना जय भीम. येणाऱ्या 10 तारखेला जो दलित चळवळीतील कार्यकर्ते पॅन्थर आहे त्यांचा मान सन्मान, त्यांच्या कार्याचा आणि स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवला होता. तर आम्हाला पॅन्थरचे फोन आले की 6 डिसेंबरला गेलेले आहेत, कुणी बाहेर गावाला आहे, मग 10 तारखेला आम्ही अवेलेबल होऊ शकत नाही आणि ह्या कारणासाठी आम्ही हा कार्यक्रम येणाऱ्या रविवारी 14/12/2025 रोजी JK फंक्शन हॉल नालांग या ठिकाणी ठेवणार आहोत. तरी सर्व पॅन्थरनी तालुक्यातील याची दक्षता आणि नोंद घ्यावी. जय भीम. सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम. केज तालुक्यातील जुने पॅन्थर जे भूतन भविष्यामध्ये त्यांचा सत्कार व त्यांना मान सन्मान देऊन आतापर्यंत कधी न बघितलेला हा कार्यक्रम आमचे मित्र योगेशभाई गायकवाड व आमचे सहकारी मित्र लखनभैया हजारे हे जे कार्यक्रम आयोजित केला होता तो कार्यक्रम 10 तारखेऐवजी 14 तारखेला ठेवलेला आहे. त्याचं कारण असं आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 6 तारखेला जे अभिवादन करण्यासाठी तालुक्यातील जी आम्ही यादी काढली होती ती यादीतील भीमसैनिक व जुने पॅन्थर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मुंबई असेल, नागपूर असेल व पानगाव असेल या विविध ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गेले होते. त्या कारणास्तव त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट केला तर ते त्यांच्या फोनवरून आम्हाला बोलण्यात आलं की आम्ही 10 तारखेला येऊ शकत नाही, हा कार्यक्रम तुम्ही पुढे घ्या. याच्यामुळं आज आम्ही ही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जनतेला आवाहन करतो की येणाऱ्या रविवारी 14 तारखेला हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि आपला सत्कार घेऊन जावे ही मी सगळ्यांना जाहीर आवाहन करतो. जय भीम, जय संविधान. लखन भैया, आपण हा कार्यक्रम तर 10 तारखेला ठेवलेला होता. आत्ताच तुमच्या सहकार्याने दोघांनी सांगितलं, धिवर आणि गायकवाड यांनी, की पॅन्थरच्या विनंतीला मान देऊन हा कार्यक्रम तुम्ही रविवारी पुढे घेत आहात. काय सांगाल त्याबद्दल? आमचे मित्र शरद धिवार, अशोक गायकवाड व मला अनेक फोन आले की दलित चळवळीमधला आम्ही जो हा कार्यक्रम ठेवला होता मान सन्मानाचा व स्नेह भोजनाचा, की काय तांत्रिक गोष्टीमुळं काय पॅन्थर उपस्थित राहू शकत नाहीत, पण आमचा पूर्णपणे प्रयत्न असा आहे की 100% केस तालुक्यातील पॅन्थर या कार्यक्रमाला उपस्थित राहिले पाहिजेत. म्हणून आम्ही हा कार्यक्रम आज आमचे दोन्ही मित्र यांच्या मनावरती पोस्टपोन करून दिनांक 14 रोजी रविवारी JK फंक्शन हॉल या ठिकाणी ठेवलेला आहे. व मी सर्व पॅन्थर व दलित चळवळीतील कार्यकर्त्यांना आवाहन करतो की आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं आहे. माझ्यासोबत या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक शरद धिवार, अशोक गायकवाड व त्याचबरोबर सहसंयोजक मध्ये आमची सर्व जी टीम आहे त्यामध्ये योगेश गायकवाड असतील, परवीन मस्के असतील, रोहित कसबे असतील, धीरज मस्के असतील, बबलू साखरे असतील, अक्षय वाघमारे असतील, किरण जोगदल असतील, बाळा इंकर असतील, त्याचबरोबर विवेक बनसोड असतील, प्रीतम खरात असतील, त्याबरोबर प्रेम मस्के असतील व अनेक जे याच्यातले संयोजक आहेत यांच्या वतीनं आम्ही आवाहन करतात की या कार्यक्रमाला जास्तीत जास्त दलित चळवळीतील पॅन्थरांनी सहभागी व्हायचं आहे व त्या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे व त्याचबरोबर स्नेह भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. एवढीच मी विनंती करतो व थांबतो.